तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझीच आस लागली. अशा पांडुरंगाच्या जयघोषामध्ये आहेत ते हजारो वारकऱ्यांची पावलं आहेत ती नंदवाळकडे आपल्याला जाताना पाहायला मिळाली. एकंदरीतच सकाळपासून आहे ते या महामार्गावर खरं तर वारकऱ्यांची गर्दी आहे ती पाहायला मिळाली. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आहे ते वारकरी तल्लीन होत या ठिकाणी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाताना आहेत ती ही सर्व वारकरी आहेत या ठिकाणी गर्दी केली आहेत. सध्या मी पुईखडी येथे या ठिकाणी उभी आहे आणि याच ठिकाणी आहे ते रिंगण सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आहे ते प्रशासनाच्या वतीने आहे ती बॅरिकेड्स लावून आहे तो रिंगण सोहळा आहे तो रिंगण आहे तो बनवण्यात आला आहे आणि यासोबतच जी वारकरी आहेत ते बॅरिकेडच्या बाजूला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच हजारो लाखोंच्या संख्येने आहेत ते वारकरी आज नंदवाळच्या या रिंगण सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत. खरं तर प्रति पंढरपूर नंदवाळ म्हणून इथं ओळखलं जातं आणि ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही ते वारकरी सर्व आहेत ते या नंदवाळकडे येताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच पाहायला गेलं तर पंचक्रोशीतली वारकरी आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासोबतच पोलिसांचं देखील कडेकोट बंदोबस्त आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आले. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून आहेत व्यवस्थित वाहतुकीचा मार्ग आहे तो सुरळीत या ठिकाणी बनवण्यात आले. खरं तर या वारकरी संप्रदायामध्ये आहेत ते चिमुकल्यांचाही सहभाग आहे तो मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला. एकंदरीतच चिमुकले देखील छान छान नटून थटून आहे ते रुक्मिणी विठ्ठलाच्या वेशामध्ये या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यासोबतच महिला देखील साज शृंगार करून काठापदराची साडी नेसून या ठिकाणी फुगडी घालताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या देखील चेहऱ्यावर जे काही दिवसाचं ताण आहे ते दिसत नाहीये. आज सर्वच महिला आहेत ते विठुरायाच्या गजरामध्ये तल्लीन झाल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळालं. खरं तर विठ्ठलाबरोबरच रुक्मिणीचं देखील नाव तितक्याच आदरानं तितक्याच भक्तिभावानं घेतलं जातं. त्यामुळे या ठिकाणी सर्व माऊली देखील हक्काने लाडात त्यासोबतच थाटामाटात नटून या ठिकाणी मनसोक्त फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दिवसाचा ताण विसरून आज महिला ह्या ठिकाणी आल्या आहेत. आपण त्यांच्याशीच एकंदरीत ह्याबाबत संवाद साधूया की त्यांना काय वाटतं. नमस्कार काकी, आज ह्या ठिकाणी तुम्ही नंदवाळच्या इथं आलाय, फुगडी तुम्ही करताय, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. सगळं देवबान हरपून विठूच्या चरणी काय आपली सेवा म्हणून करायचं. खरं तर महिला दिवसाचं जे काही कामकाज आहे त्या बिझी शेड्यूल मध्ये आज स्वतःसाठी वेळ काढून या इथं आले आहेत. फुगडी खेळताना पाहायला मिळते तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. मस्त मस्त वाटतं. आनंद विठ्ठलांच्या भक्तीत मस्त वाटतंय. होय, पंढरपूरला काही जाणं होत नाही पण इथं तर छान वाटतंय. कुठून तरी एक सेवा म्हणावी म्हणून करायचं. होय, काय सांगताय, तुम्ही देखील ह्या ठिकाणी आला? आज प्रथमच आलेलो आहे मी पंढरपूरला. इथं वारी घडली आज, चांगलं वाटतंय, छान. पंढरपूर सारखीच गर्दी आहे ती ह्या ठिकाणी दिसत आहे. तुमची पहिल्यांदा तुम्ही इथं आलाय, पहिल्यांदा आल्यानंतरची भावना काय वाटते? छान वाटतंय, मस्त. पंढरपूर मध्ये पंढरपूर केल्यासारखं वाटतं. होय होय. काय सांगाल काकी, खरं तर तुमच्या कपाळावर आहे तो नामाचा तिलक देखील दिसत आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. एक वारकरी संप्रदायाच्या ह्याच्यातून आपण चालत आल्याचं दिसतंय, कसं सांग? चांगलं वाटतंय, पंढरपुरासारखं वाटतंय. काय सांगाल, एकंदरीतच या ठिकाणी एवढी गर्दी आहे, दर्शन घेतलं काय तुम्ही? दर्शन घेतले घेतलं लय दर्शन गर्दी झालं? झालं. गर्दी आहे. गर्दीले आहे. बरं, कधी आलाय तुम्ही, कुठून आलाय? कुरुकली. तुम्ही काय सांगाल, ह्या ठिकाणी तुम्ही फुगडी खेळत होता मगाशी आम्ही बघितलं. छान वाटतंय. आम्ही प्रत्येक वर्षीच इथं असतोय आणि पंढरपूरची कमी भरून काढली जाते आम्हाला इथं. म्हणजे आम्ही इथंच असल्यामुळे आम्हाला जाता येतच नाही कुठे मुलांच्यामुळं, पण खूप छान वाटतंय इथे. खूप छान वाटतंय. आम्ही दरवर्षी येतोय, खूप आनंद होतोय आम्हाला. दरवर्षी येऊन आम्ही इथं खूप खेळतोय, मजा करतोय, खातोय पितोय, भारी वाटतंय. पालखी येते त्याची दर्शन घेतोय. दरवर्षी आम्ही असंच येत राहणार, दरवर्षीप्रमाणे. खूप छान वाटतंय. खरं तर तुम्ही म्हणलात की दरवर्षी आम्ही येतोय, मग प्रशासनाचं आजचं नियोजन कसं वाटलं? कारण रिंगण सोहळ्याला बॅरिकेड्स वगैरे लावून व्यवस्थित केलंय, पोलिसांचा बंदोबस्त आहे, कसं वाटलं? हा, ह्याच्या अगोदर नव्हता बंदोबस्त, आता लावलाय आहे. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं चांगला आहे, पण आम्हाला जास्त बायकांना खेळता येत नाहीये. तरी पण आम्ही त्यातूनही आमचा आनंद व्यक्त करतोय, खेळतोय आम्ही. आम्हाला खूप बरं वाटतंय आणि सुरक्षा ही पाहिजेच, ती चांगलीच आहे. थँक्यू. आताच आपण पाहिलं की एकंदरीतच महिला आहेत त्या टाळ मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळताना पाहायला मिळते या ठिकाणी. काकी, तुम्ही गळ्यात टाळ आहे वाजवत आहात, तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी तल्लीन होऊन गेलात? मी बरेच वर्ष बघतोय,
कोल्हापुरात येऊन मी बरेच वर्ष आहे, खरं मी हा सोहळा पाहायला नव्हता. गेल्या वर्षीपासून मी हा सोहळा पाहिल्यापासून मला आनंद होतोय, म्हणून आज वर्षी आता पण ह्या टाळ वाजवताना काय आनंद होतो? खूप आनंद होतोय. विठ्ठल माझ्या हृदयात आहे असं वाटतंय. तुमच्या देखील गळ्यामध्ये टाळ आहे, वाजवत तुम्ही या ठिकाणी आला आहात, विठ्ठलाचं जयघोष करत इथं आला आहात, कसं वाटतं? हे म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे म्हणलं तर काय हे पण शब्द कमी पडणार आहेत विठ्ठलासाठी. विठ्ठल म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे, अवतीभोवती सर्वांच्या मध्ये आहे. हेच जयघोष करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आमचं 5वं वर्ष हे इथं रिंगणाला यायचं. रिंगण सोहळा काय सांगाल तुम्ही? रिंगण सोहळा या ठिकाणी होणार आहे. रिंगण सोहळा होणार आहे आता, त्यासाठीच आम्ही सकाळपासून तयारी करत आहे. एकदम शिस्तबद्ध होतोय. पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातले लोक इथे असतात आणि एकदम कुठे एवढा रिंगण सोहळा आम्ही बघितला नव्हता एवढा कोल्हापूर जिल्ह्यासारखा. आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी तुम्हाला देखील सर्वांना. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महिला देखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जमल्या आहेत. विठुरायाच्या जयघोषामध्ये टाळ मृदुंग वाजवताना देखील आपल्याला पाहायला मिळते. तो जो काही आनंद आहे ते चेहऱ्यावर आपल्याला उठून दिसतच आहे. खरं तर पाहायला गेलं तर प्रति पंढरपूर म्हणजे दुसरं पंढरपूर म्हणून या ठिकाणी नंदवाळला ओळखलं जातं. आध्यात्मिक कथामध्ये देखील पंढरपूर नंदवाळचा आहे तो इतिहास मोठा आहे. त्याचबरोबर दरवर्षी मोठ्या संख्येने आहे ते या ठिकाणी वारकरी येत असल्याचं पाहायला मिळतंय. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष आहे तो या महिला करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रिंगण सोहळा थोड्या वेळातच आता पार पडणार आहे आणि यावेळेस देखील मोठी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आई आणि मुलगा या ठिकाणी फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. दोघेही विठुरायाच्या ह्या एकंदरीत सुकुमाई विठ्ठलाच्या वेशामध्ये या ठिकाणी आलेत. या ठिकाणी पाया देखील छोट्या मुलांना असेल मोठ्यांना असेल एक समान वागणूक आहे ती वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतं. अनेक वर्षापासून अनेक पिढींपासून ही वारकरी संप्रदाय आहे तो चालत आला आहे आणि त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर सर्वच लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील या ठिकाणी आशीर्वाद आहे तो लहान मुलांचा देखील केला जातो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठा रिंगण आहे तो केला आहे आणि घोषणा देत आहेत ते हे ठिकाणी स्वच्छवादी सुंदरवादी अशी एक थीम घेऊन आहेत या ठिकाणी वारकरी आपले जमले आहेत. तुम्ही पाहू शकता की विठ्ठल आणि रुक्माईच्या वेशामध्ये आहेत ती या ठिकाणी चिमुकले आहेत ते तयार झाले आहेत. जसा विठ्ठल विठेवरी उभा आहे तसेच हे या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात जय जय रामकृष्ण हरी असं जयघोष आहे तो या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळते. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं आहे तो अनोखा रिंगण सोहळा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पर्यावरण पूरक आहे तो रिंगण सोहळा या ठिकाणी होताना आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर आज नंदवाळमध्ये आहे तो लाखो वारकरी या ठिकाणी जमले. जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष आहे तो प्रत्येक वारकऱ्यांच्या तोंडी आपल्याला पाहायला मिळतोय. लहान चिमुकले देखील या ठिकाणी आनंदाने सहभाग घेतले. ते आनंद देखील त्यांच्यावर चेहऱ्यावर उठून दिसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. महिला देखील तितक्याच उत्स्फूर्तपणे सहभाग या ठिकाणी घेतल्या आहेत. थोड्या वेळात रिंगण सोहळा पार पडणार आहे. त्या रिंगण सोहळ्यासाठी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांची पावले आहेत ती नंदवाळकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. ठिकठिकाणी आहे ते प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आहे तो करण्यात आलाय. या ठिकाणी माजी आमदार ऋतुराज दादा आपल्यासोबत आहेत. त्यांनी देखील सध्या आता भाविकांना आहे ते प्रसादाचं वाटप करत होते. काय सांगाल दादा, आज वारी आहे, हजारो पावलं ती नंदवाळकडे जाताना पाहायला मिळतात. तुमचाही सहभाग आहे. फेटा बांधून तुम्ही खरं तर वारकऱ्याच्या वेशामध्ये तुम्ही आज इथं आहात, काय सांग? सर्वप्रथम मी सर्वच वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो. ही परंपरा गेले अनेक वर्ष आपण सगळेजण जोपासायचं काम करतोय. अनेक आनंदाचा क्षण आज या दिवशी आपण सगळेजण साजरा करतो. हजारो लाखो वारकरी हे आज पंढरपूरला जात असतात, आमच्या कोल्हापूरमध्ये नंदवाळला जात असतात. अनेक आनंद वाटत असतो कारण एक रिंगण सोहळा साजरा करणे असेल, वारकरी सगळेजण एकत्र जात असतात ह्याचा एक उत्साह असेल. हे एक अनेक वेळा आपण परंपरा ही बघत आलेलो आहे आणि हजारो वर्षाची परंपरा ही आज अनेक वेळा आपण बघतो की चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरा होते, याचा आनंद आहे.
आज आमचं डी.वाय. पाटील कुटुंब असेल, माझे काका आदरणीय सतीश पाटील साहेब असतील, मी असेल, आम्ही गेले अनेक वर्ष या नंदवाळच्या वारीमध्ये आम्ही सगळेजण सहभाग करत असतो. आणि मला देखील आनंद होतो की दरवर्षी इथं येण्याची संधी मिळते. प्रत्येक स्टॉलवर आज भेटत असतो. आज आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्टॉलवर आज आम्हाला इथं शिवसेनेच्या स्टॉलवर भेटायची संधी आम्हाला इथं या ठिकाणी मिळाली. आणि मग अनेक आमचं पक्षाचा स्टॉल असेल किंवा अनेक ठिकाणी आम्ही भेटी देत असतो आणि प्रत्येक वारकरीला भेटायची संधी आम्हा सगळ्यांना मिळत असते. एकंदरीतच विठुरायाच्या दर्शनाला तुम्ही देखील जाणार आहात. काय साकडं विठुरायाकडे? आज या महाराष्ट्रामध्ये आपण बघत आलो तर अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका आपल्या सगळ्यांची असते. आजचं वातावरण बघितलं तर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची भूमिका आपली सगळ्यांची असते. आणि जे आज अन्याय अनेक विद्यार्थ्यांच्यावर शेतकऱ्यांच्यावर होतो त्या सगळ्यांना न्याय मिळू दे एवढीच आमची विठुरायाकडं प्रार्थना असेल. आणि मला विश्वास आहे की या प्रार्थनेच्या निमित्तानं आम्ही सगळे जर एकत्र असलो तर निश्चितपणे आम्हा सगळ्यांना न्याय मिळेल एवढीच प्रार्थना मी करतो. खरं तर शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आहे ते सर्व शेतकरी बांधव असतील, आमदार सतेज पाटील असतील, राजू शेट्टी असतील यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे साकडं घातलं होतं. आज तुम्ही ह्या विठ्ठलाला भेटणार आहे का? माझं एवढंच म्हणणं असणार की या सरकारला सद्बुद्धी देऊ. आताच आपल्यासोबत माजी आमदार ऋतुराज क्षीरसागर होते. एकंदरीतच शेतकऱ्यांची ह्या ठिकाणी माजी आमदार ऋतुराज दादांनी वीणा देखील आपल्या हातात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच पाहायला गेलं तर हजारो वारकऱ्यांची पावलं आहेत ती नंदवाळकडे आपल्याला जाताना पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील सहभाग घेत प्रसादाचं वाटप केले आहे. त्यासोबतच सरकारला सद्बुद्धी देव असं देखील साकडं त्यांनी विठुरायाकडे घालणार असल्याचं यावेळी आपल्याला सांगितलंय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की थोड्याच वेळामध्ये आहे ते अश्वरिंगण सोहळ्याला सुरुवात होतीये. या ठिकाणी अश्व जे आहे ते या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर 5 ते 7 लाखांवर भाविक वारकरी आहेत ते या ठिकाणी हा अश्व सोहळा आहे तो रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. खरं तर पाहायला गेलं तर पंढरपूरच्या आधी देखील या नंदवाळ ग्रामाला आहे ती मोठी महत्व आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आध्यात्मिका देखील ह्याचं महत्व आहे ते सांगण्यात येते. एकंदरीतच पाहायला गेलं तर पंढरपूरमध्ये जशी पालखी आहे, पंढरपूरच्या वारीमध्ये जशी पालखीचा सहभाग असतो तसाच पालखी आहे ती चांदीची पालखी या ठिकाणी बनवण्यात आली आहे. त्याचबरोबर या देखील वारीमध्ये आहे ती ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे तो या ठिकाणी दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेडे गावांमधून आहे ते वारकरी या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच या वारीला सुरुवात झाली. मिरजकर तिकटीच्या येथून या वारीला सुरुवात झाली आणि या भूमीकडे येथील ह्या रिंगण सोहळ्याच्या इथे आहे ती वारी पोहोचले. आणि या वारीमध्ये अनेक छोट्या मोठ्या 50हून अधिक आहे ते दिंड्या यामध्ये सामील झाल्यात. आणि पांडुरंगाच्या गजरामध्ये आहे ते या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरात ही जी मंडळी आहेत ती या ठिकाणी सहभाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मोठा पाऊस वरून येत असला तरीही भाविकांचं पाय आहे ते इथून आलताना आपल्याला पाहायला हलत नाहीये ते देखील तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच जो रिंगण सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणी बॅरिगेट्स घालून आहे ते पोलिसांच्या वतीनं आहे तो संपूर्ण रिंगण सोहळा आहे तो मोकळा करण्यात आलाय. थोड्याच वेळामध्ये त्या अश्व आहेत ती या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर लाखो वारकऱ्यांचं पारणं फेडणारा हा एक सोहळा आहे. खरं तर प्रत्येकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यामुळे सर्व जी ग्रामस्थ आहेत, सर्व जी वारकरी आहेत ते या नंदवाळच्या गावाला भेट देताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच पाहायला गेलं तर या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार देखील या ठिकाणी सहभागी झाले आहेत. टाळ मृदुंगाचा गजर आहे तो सतत ऐकू येताना आपल्याला पाहायला मिळते. महिला देखील आहेत घरकाम विसरून त्यांचं आयुष्यातलं जे काही टेन्शन आहे ते विसरून या ठिकाणी हसत मुखाने सहभागी या ठिकाणी झाले. त्यासोबतच तरुण पिढी देखील आहे ती या ठिकाणी सहभागी झाले. त्यासोबतच जे चिमुकले आहेत त्यांना देखील त्यांच्या आई वडिलांनी आहे ती छान असं आवरून आहे ती या ठिकाणी घेऊन आले. अनेक चिमुकले आहेत ते वारकरीच्या वेशात आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर पांडुरंगाचा गजर आहे ते प्रत्येकांच्या ओटी या ठिकाणी उठून दिसत आहे. थोड्याच वेळात आहे ते अश्व रिंगण आहे तो सोहळा सुरू होणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की त्या सोहळ्याची तयारी आहे ती प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांच्या वतीनं आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. हाच रिंगण सोहळा आहे तो पंढरपूरमध्ये देखील अशाच पद्धतीने
पार पडतो त्या ठिकाणी देखील मोठी भाविकांची गर्दी आहे ती असते. त्यासोबतच प्रशासनाच्या वतीने आहे ते योग्य नियोजन आहे ते करण्यात येत असतं. त्यासोबतच नंदवाळच्या या वारीसाठी आहे ते गेल्या महिनाभरापासून आहे ते नियोजन अनेक बैठका आहे ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही पाहू शकता की रिंगण सोहळा आहे तो सुरू झाला आहे. जे काही वारकरी आहेत त्यांचा जो उत्साह आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. 5 फेऱ्या आहेत त्या अश्वांच्या या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे एकंदरीत भाविकांची गर्दी आहे ती या ठिकाणी मोठ्या उत्साहात पाहायला मिळते. अनेकांनी हा क्षण आपल्या डोळ्यांमध्ये आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी आतुर झालेत. प्रत्येकाच्या हातामध्ये तो मोबाईल आपल्याला असताना पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही सांगताय की घोड्यांना देखील अलंकार करून आहेत या ठिकाणी अनेक घोडे देखील असे ह्या रिंगण सोहळ्याचा अद्भुत आनंद आहे तो लुटताना पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोलिसांच्या वतीनं देखील कडेकोट बंदोबस्त करण्यात आले. नागरिकांची योग्य काळजी देखील या ठिकाणी घेण्यात आली. आता नुकताच आहे ती ही 3री फेरी आपल्याला होताना पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच वारकऱ्यांचा उत्साह आहे तो चेहऱ्यावर उठून दिसत आहे आपल्याला. त्यासोबतच पाहायला गेलं तर ह्या ग्रामस्थांसाठी आहे ते अनेक भाविक आहेत ते अनेक वारकऱ्यांनी आहे ती देणगी स्वरूपात देखील देणगी दिली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकलात की जेव्हा दिंडी या वारीत येत असते तेव्हा अनेक ठिकाणी प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं होतं. या ठिकाणी 2 अश्व आहेत ते धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच आता 4थी फेरी पूर्ण झाली आहे. शेवटची एक फेरी आहे. त्यानंतर आहे तो जे काही अश्व जिथून धावले तिथून माती आहे ती कपाळी लावण्यासाठी आहे ती वारकरी आपल्याला एकंदरीतच धावताना आपल्याला पाहायला मिळतील. यासोबतच वारकरी देखील टाळ मृदुंगाचा हरिनामाचा गजर करताना ठिकाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच हा सोहळा आहे तो सर्वांच्या डोळ्यांची पारणे फेडणारा आहे. भर पावसात आहे तो वारकरी याचा आनंद घेत आहे. त्यामुळे एकंदरीतच सर्वांच्या माऊली माऊली आज सतत जयघोष आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 7वी फेरी आहे ती पूर्ण या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे शेवटची ही फेरी असणार आहे. त्यानंतर वारकरी आहेत ती हेतून आहे ती पालखी नंदवाळच्या मंदिरामध्ये जाणार. त्यानंतर वारकरी देखील तिथील विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठी गर्दी आहे ती आता जे अश्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती कपाळी लावण्यासाठी आता नागरिकांची या ठिकाणी गर्दी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. वारकरी आहे ती तयारीत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. माऊली 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 हा गजर आहे तो अक्षरशः त्यांच्या तोंडातून आहे तो येताना असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांची परंपरा आहे ती नंदवाळ ग्रामाला आहे. त्यामुळे एकंदरीतच 5 ते 7 लाखांहून भाविक आहे ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे हा जो एक सण आहे तो पारणे फेडणारा आपल्याला असल्याचं पाहायला मिळालं. सगळीजण एकदम म्हणा जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. या ठिकाणी तुम्ही पाहिलातच की भाविकांचा जो काही आनंद आहे तो आपल्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून आलाय. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर.